नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? अंतरापुडी व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉर्नफ्लॉवरमधली कुरकुरीत अशी ताऊज माशाची फ्राय। तर इथे हे ताऊज मासे आहेत, हे वरून दिसायला असे असतात आणि लांब बोटी होतात। तर इथे मी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, अगदी इथे बघू शकता, अगदी लांब लचक फोडी आहेत। तर आता हे स्वच्छ धुवून झालेले आहेत। याला आता आपण मीठ लावूया। मी मीठ थोडं जास्तच घेतलेलं आहे, कारण ते पटकन लागतं आणि त्याचा उग्रसपणा पण कमी होतो। तर आता हे छान मीठ लावून झालेलं आहे। आता आपण हे 2 लिंबाचा रस घेतलेला आहे, तो देखील छान असा आपण आपल्या माशाला लावून घेऊया आणि हे इथे छान मिक्स करून घेऊया। तर इथे हे छान असे मीठ आणि लिंबाचा रस लावून झालेला आहे। आता हे 10 मिनटं आपण असेच मुरत ठेवूया। तर जवळपास इथे 10 मिनटं झालेली आहेत। आता आपण हळद लावून घेऊया आणि हळद छान अशी लावून घ्यायची आहे, म्हणजे त्याचा उग्रसपणा पण कमी होतो आणि चवसुद्धा छान लागते। तर इथे आपली हळद देखील लावून झालेली आहे। आता आपण लाल तिखट घालूया। तर ते देखील आपण छान एक एक माशाला अगदी व्यवस्थित लावून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता, आपलं लाल तिखट देखील छान लावून झालेलं आहे। आता हे इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मिक्स करण्यासाठी थोडंसं घरगुती तिखट आणि हळद घेतलेलं आहे। आता ते आपण छान एकजीव करून घेऊया, म्हणजे आपलं वरचं जे माशाचं कोटिंग असतं ते देखील खूप छान चविष्ट होईल। म्हणजे जे वरून काढून काही जण फेकून देतात, तर तसं होणार नाही, ते देखील आपलं खाल्लं जाईल। तर इथे हे आपलं कोटिंग फ्रायसाठी रेडी आहे। तर चला, हे आता आपण इथे पॅन गरम करत ठेवलेला होता। आता त्यामध्ये आपण हे तेल घातलेलं आहे। आता तेल गरम झालं की त्यामध्ये हे कॉर्नफ्लॉवरमध्ये घोळून घेतलेले आपण मच्छी फ्राय घालणार आहोत। तर इथे ही मच्छी फ्राय माझी सगळी छान अलटीपलटी करून फ्राय झालेली आहे। तर इथे बघू शकता, आता फ्राय झालेली आपण मच्छी आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे बघू शकता, कलर देखील खूप छान आलेला आहे आणि क्रिस्पी देखील झालेली आहे आणि तेवढीच टेस्टी देखील झालेली आहे। तर कशी वाटली माझी रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की सांगा। लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।